पहिल्या ब्लॉगमध्ये असं काय मी दाखवलं ना ट्रॅफिक लागले का नाही आहे ना ते, तर आता मी दाखवेन कारण की जास्त ट्रॅफिक लागले इथं बघा। खाना लड़का बोलता है मेरे मम्मी का लड़का हो, आपका विप का लड़का नहीं हो। सगळा बघू आज, सगळा बघू। आणि मेन गोष्ट पाप धुवायचे ना आपल्याला, पाप सगळं पाप धुवून टाकू आज। बाबा बाबा इधर से भागो दोस्तों भागो, इनको लाजा बिजा नहीं है, इधर किधर भी कमरा चेंज करे, हम तो भाग रहे बाबा इधर से, हम दूसरी जगह जाते मंदिर बिंदिर देखते। वो तो कहाँ भाग रहा है तू, कहाँ भाग रहा है? मैं इधर हूँ, अरे मैं तू इधर हूँ इसलिए मैं भाग रहा हूँ बरं। हम आता पळतो, मागे गेले। चलो 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 भागो इधर से, भागो भागो भागो। हे कौशी बोलवतं आणि यांना कोणच बसत नाही, मी एकटाच बाकरा भेटली। गुड आफ्टरनून मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती। तर हा व्लॉग मी डायरेक्ट बाहेरूनच चालू केलाय, कारण की झालं असं का आपण रात्री अयोध्यावर निघालो आणि ते आपले ड्रायव्हर काका होते ते इथलेच होते, तर त्यांच्या वाड्यावर आपण वस्तीला राहिलेलो, मस्त तिथं फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे आपण इकडं आलो, तर डायरेक्ट रूमवर न जाता इथंच आलो मी। आणि ही आपली सेकंड टाईम आहे प्रयागराजला, तर लास्ट टाईम जे बघायचं राहिलेलं आपलं ते सर्व आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत, तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आता बरं काहीतरी खाऊन जाऊया, आणि बऱ्याच दिवसापासून मी एक गोष्ट शोधत होतो ती मला भेटलेली आहे, तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि काहीतरी खाऊन घेऊया पटकन। तर मी जास्त काय नाही घेतलं, एक ब्राउनी फज घेतले आणि एक कोल्ड कॉफीच घेतले। आणि झालं काय माहिती आहे का, सगळ्यांना भरपूर ट्रॅफिक भेटतं, पण मला अशी ट्रॅफिकच नाही भेटली पाहिजे थोडी। म्हणजे आम्ही काय केलं, कानपूर आणि लखनौवर उलटा फिरून आलो, 200-300 किलोमीटर आमचा वाढला काल, तेव्हा अयोध्याला आलो, अयोध्यावरून परत शॉर्टकट मारून आता डायरेक्ट आम्ही गाडी आतमध्ये आले। खाऊन पिऊन झाला आता माझा, आणि काय केलं माहिती आहे की इकडच्या लोकांनी म्हणजे इथल्या गव्हर्नमेंटनी आपल्या साईडून जेवढी पण गाड्या वगैरे येतात ना, साऊथना बोला किंवा महाराष्ट्रातून, तर त्याने MP बॉर्डरवरच ब्लॉक करून ठेवलं आहे, आणि इकडचे सर्व रस्ते चालू आहेत, सर्वच चालू आहेत का माहिती नाही, पण आम्हाला तरी इकडून आलो ना आम्ही उलटा फिरून, तर सर्व रस्ते चालू भेटले। अरे काय वाजवत असेल का मी वाजव, हां, तर सर्व रस्ते चालू भेटलं आणि थोडं पण शॉर्टकट पण मारलं, म्हणून आमची गाडी डायरेक्ट आतमध्ये आली, त्यामुळे चालायला पण आपल्याला कमी लागला जरा। आणि आता आतमध्ये मी बऱ्यापैकी एंट्री केलेली आहे, आणि इथूनच भरपूर गर्दी आहे, कारण की उद्या 12 तारखेचा पण पौर्णिमेचा मेन स्नान आहे वाटतं नाही आहेच। तर त्यासाठी भरपूर क्राऊड येणार आहे, नंतर मला तर वाटतं कमी होईल किंवा वाढू पण शकते, कारण की आता महाकुंभ संपत आलाय, जवळजवळ 10-15 दिवसच राहिलेत आता फक्त। ही बघा इथे ट्रॅफिक लागली, ट्रॅफिक पहिल्या ब्लॉगमध्ये असं काय मी दाखवलं ना ट्रॅफिक लागले का नाही आहे ना ते, तर आता मी दाखवेन कारण की जास्त ट्रॅफिक लागले इथं बघा। खाना लड़का बोलता है मेरे मम्मी का लड़का हो, आपका विप का लड़का नहीं हो, समजा क्या। पाय पण दुखतंय, काल मुस्काटलेला तो अयोध्याला, पण काय जायला लागतंय, पाप धुवायचं सगळं, जाम पाप केलं लाईफमध्ये, सगळं धुवून टाकतो आता, दादून एकदा परत येणं, परत सगळं पाप धुवून टाकीन, वाटत लावते, एक पण पाप राहिला ना पाहिजे अंगावर। चालून पाय दुखायला लागला जाम, लास्ट टाइम पेक्षा पण जास्त चाललोय, लास्ट टाइम एवढं चाललं नव्हतं, हा दुसऱ्याच रूटने मी आलोय आणि नाही झाला बरं, मी गप बाईक केली व आता ते बघू आता कुठपर्यंत सोडतात आपल्याला, जेवढा कसं सोडशील त्याला बघ, कुठं चालली इकडं किती घेशील तो ते एवढं बरं सोड, जिथं चालले तिथं सोड, फक्त जवळ सोड, अरे भरपूर लांब आहे, त्या रूटनी लास्ट टाइम मी घेतो तिकडून जवळ होता, उलट इकडून आला उलटा खोऱ्यात, वैताग आला वाटतं, असं वाटतं इथूनच होतं परत जावं, पण नको आपल्याला पाप धुवायचे, जाम पाप केल्यांना पाप धुवायचे, पटकन पाप बीप धुवून डायरेक्ट घरी जाऊ नवीन पाप करायला। त्याने आपल्याला मागं तिथं सोडला, आणि लास्ट टाइम आपण त्या साईडवर आलतो, पण नक्की आपण काय बघून गेलो त्याच समजत नाही, कारण की मेन सगळं तरी इकडंच आहे, हे बघा ना, याला बोलतात मेन प्रयागराज महाकुंभ।
लास्ट टाइम फक्त आपण वाटतं होडीन बसायला आलतो काही समजत नाही. आता पुढे जाऊया आपण. बडे हनुमानजीचं मंदिर आहे तिकडं बघू, अजून कुठली कुठली मंदिर आहे सगळा बघू आज, सगळा बघू. आणि मेन गोष्ट पाप धुवायचे ना आपल्याला, पाप सगळं पाप धुवून टाकू आज. आणि कोणी जर पाप बीप केलं असतील सोबत हे पण घ्या, हे बघ इथं लावलंय, यातला एक कुठला पण घ्या आणि अंगाला लावा, एकदम दन पाप सगळे धुवून निघतील. बघता लोक काही येणार का करते? अरे येणार नाही बरं, पाप धुवायला आलं मी, पाप धुवायला आलेले माझं एडी असतात का? बघा गाड्या कसं झालं होतं ना. मामा कसा आहेस? मामा अरे फोन मध्ये बसला. इथं पूल वगैरे भरपूर असं लांब आहेत, पण आपण आपल्याच धुंदीन चालत असताना तर काहीच समजत नाही कधी आपण पोहोचून गेलो. आता हा पूल आहे ना माझ्या समोरचा, एवढा लांब दिसत होता तिथून, तरी आपण कधी पोहोचलो काहीच समजलं नाही. तिथून आता बाबा इधर से भागो दोस्तों भागो, इनको लाजा बिजा नहीं है, इधर किधर भी कमरा चेंज करे, हम तो भाग रहे बाबा इधर से. हम दूसरी जगह जाते, मंदिर बिंदिर देखते. स्नान घाट तो हमने उसी दिन देखा है ना. मगासपासून काहीतरी असं मिसिंग वाटतंय आणि कालपासून माझी इच्छा आहे डोक्याला काहीतरी असं लावा मस्त टिकला वगैरे. इथं आता मी इथं टिकला लावतो. तर आता वाटतंय ना महाकुंभमध्ये मी आलोय आणि हे लावलं ते कशी वेगळीच एनर्जी आले. आता मस्त फिरू आपण. मगापासून जरा डाऊन फील होत होता, पण आता जेव्हापासून हे लावलं ते एकदम मस्त वाटतंय. आणि आता पुढे जाऊ आपण, बघू सर्व एक्सप्लोर करू. कारण की मगापासून नुसतं सामसून चाललेला काहीच अशी हे येत नव्हता फील. आता वाटतंय का महाकुंभमध्ये आलोय आणि फिरतंय म्हणून असं वाटतं. सांगा तुम्ही. एकटाच फिरत होतो मी, तरी मला काकी भेटले. मी तिचा डोका खाते आणि ती माझा डोका खाते, कारण की मी काय मधला बोलतो तिला समजत नाही आणि ती मधीनच काय बोलते ते मला समजत नाही. फक्त एवढा माहिती आहे का तिला नागा साधू बघायच्या. ती जर नागा साधू वेगळे बोलतं, अरे कसलं नागा, तिथे लोक राहतात ना, तिथे नाही आलता. डेंजर दिसतं बघ, कसली डेंजर आहे बघ, कसली डेंजर. अरे एक नंबरला काहीच नाही, तर तिकडे नेतंय. पण तू उदरी अरे बरं दुसऱ्या आलंय ऐकत ना, मी तिथे मगाशी विचारून आले. कसली डेंजर दिसतं बघा. आता विलन कशी धावते कशी. अरे कोल्हा पण बोलते ती. हाँ उधर ही मिलेगा फिर. हाँ चलिए. हाँ रोकते नहीं हो. जाम डेंजर आहे. नुसती म्हणजे बोलतो ती मध्ये जाऊन थांबतं. हे कोणाला पण आवाज देतं. रुको ये किधर आहे, वो किधर आहे. अरे बाबा एक नंबर आता सांगितलं, एक नंबरला जाऊ चल ना. मी पहिलं होतो मागाशी, कुठे ह्याच्या मागं लागतं बरं साईडशी निघता. मला तू मागं धावत आणि माझी फाटली. बरं हा अरे मी तरी बाजू मी काय आता बरं जाम डेंजर आहे. मी आता गपचूप सटकत थांबला तर न्यायची म्हणा कुठं मारून टाकला. मग गपचूप बाजून निघू आपण, अरे बाबा मला बोलतं तुझं लगीन झालंय का? मी फक्त 20 वर्षाचं आहे. माझं लग्न झाली का बोलतं 20 वर्षाचं आहे मी. बारीक कावला पोरगा आहे अजून, कावला इथून पालायला लागली. बाबा मला वाटला टाकील. टक्को मी आता इथून गपचूप पलतो कुठे. मस्त पलालेलो आणि परत धरला. बोलतो कहाँ भाग रहा है मैं इधर हूँ. अरे मैं इधर हूँ इसलिए मैं भाग रहा हूँ. बरं मग आता पलतो. मागे गेले. चल
चलो भागो इधर से, भागो 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 इधर से, भागो 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 भागो. इकडे जाऊ लपू लावू आपण, इकडे जाऊन लपू, इकडे जाऊन लपू आपण. भागो भागो पालालो, सुटलो फायनली, सुटलो सुटलो. अरे जाम डोका चालतं तिने, चष्मा पडली, जाम डोका घालता. एक एक प्रश्न विचारत नसते मला. पालालो. अरे कुठं यावं रे अंकल, आप अच्छे हो ना बहुत. अरे साहब आपकी तरीके से भगवान तो मन में होते हैं. हाँ भगवान आप दिखाओगे ना मुझे, नागा साधू दिखाओगे ना. हाँ जी लेके जाएंगे. तर हे मला नागा साधू दाखवणार आहे. चांगले हो, चांगले त्या काकीपेक्षा तरी बरं आहे ते. महाकुंभला आलोय तर बरं एक तरी नागा साधू बघून जाऊया आपण. तरी इथे भरपूर शोधत होतो मी त्यांना, तर मला दादा इथे भेटलेले आहेत. खाली हाथ मत जाना कोई. छोड़ छोड़. मागासपासून एरिया शोधवतो, एरियात भेटत नाही. या एरियामध्ये सर्व नागा साधू बसलेले आहेत. इथे पण आहेत, इथे पण आहेत. एक काका चांगले होते, त्यांनी आपल्याला इथपर्यंत सोडायला पण आले आणि पूर्ण रस्ता पण त्यांनी दाखवला आपल्याला कसं काय. त्यांनी नागा साधू वगैरे सर्व दाखवले. असे पण लोक असतात. नाही तर ती भेटलेली एक ती काकी बाबा, परत इथं ती पण ते नागा साधू शोधतोय, चुकून भेटली इकडं. त्या आधीच आपण इथून निघूया. मित्रांनो मी इथंच होतो आता. हे बघा त्या साईडला, तिथून इकडं चाललेली या साईडला इकडं. आणि तिने मला परत बघितला. ए दक्षी, तू मुझे छोड़ के कहाँ भाग गया था? मैं डर गई ना, मुझे लगा बोलतो तेरे को कोई उठा के लेके. अरे बाबा बरं, मला कोण उचलून घेऊन जाईल, मी तर पालालेलो बरं तुझ्यापासून. बोलतो रे जाम डोका खात ती. तो बोलतो तू इधर किधर घूम गया तो ऐसा वैसा, तो मेरा भी तेरे जो बड़ा बेटा है उसकी शादी हो गई. यार मला काल स्टोरी सांगतो बरं यार. डेंजर आहे भाई. माझ्यासोबत काय चालले काय माहिती नाही. मला जायचे ह्या साईडला 8.5 किलोमीटर आणि मी चालत चाललेलो इकडं. आणि आधीच पायाचं कुलकुला झाले माझ्यावर. चालवत नाही जाम चालले या 2 दिवसात. अक्षरशः आता झाले कोणतरी असं पालखीन घ्या मनानं उचलून न्या, फक्त गाडी करतो तर नाही चालवणार एवढा. बरा चालत पुढे आलो आणि मला ह्या भेटले बघा काय. यान बसल्या मी आता पटकन जाऊ. बरा झाला भेटला यो. देवारक भेटले देवारक. अरे पाय जाम दुख होतं. मी कधीपासून शोधत होतो, तर फायनली आपल्याला आता भेटलेलं. अर्ध्या सोडतोय, अर्धा भर चल एकदाशी इथून. पोलिसांनी यांनी सगळ्यांना पळवले बघ. सगळे यांची पालाची गालन झाले. ये पलतन पला भगा, अभी भगा, मारेंगे डंडा से. भगा, अरे डंडा मेरे पे गिरेगा. भगा आप, आगे लो कहाँ जाना है आपको? कहाँ जाना? आप ये किधर जा रही है? चुंगी जा रहे हैं. अरे चुंगी चलो, चुंगी चलो, चुंगी चलो, चुंगी. अरे आ गए भैया, चलो चुंगी चलो. आओ चुंगी चलना है, लेके चलना चुंगी. चलो चुंगी आप नहीं बैठेंगे, अकेले छोड़ेंगे चुंगी तक. घर तक जाइए अपन, स्टेशन जहाँ जाना है. चलो चुंगी. 100 रुपया आप अकेले, हम छोड़ेंगे, कोई नहीं जाएगा, हम 100 रुपया चुंगी. चलो चुंगी. हे कौशी बोलवतं आणि यांना कोणच बसत नाही. मी एकटाच बाकरा भेटली. यांना बरं आता असा आवाज द्यायचा पटाट लोक. चलो चुंगी चलो चुंगी. 100 रुपया सीट. अभी ऐसा आवाज देने का भेटते फिर. आलं बघ, लगेच आलं कस्टमर. असा आवाज द्यायचा असतंय काय ते. चुंगी चलो चुंगी. अरे जोरा नावाचे बरं.
ते पैसे जास्त घेतात पण त्यांच्या मागे पण मेहनत आहे. एवढ्यांना इथं बसले आम्ही जवळजवळ 4 जण आहेत आणि एवढ्यांना ओढायचं खाऊ काम नाही. तर मग कसलं चालत आहे बघ. याय बघाव नको बघाव, कारण की त्याचा रक्ताचा पाणी करते तो ना. मी बघाव बोलतोय. सगळ्या ठिकाणी माझा चांगला नाही. कसला असं भाई असं एक बार तरी असतंय तो. आपल्याला पाप धुवायचं होतं गंगेन आणि आपण तिथं जाऊन पण तिथे गेलो ना आतमध्ये. जाऊ दे, नेक्स्ट टाइम आपण येणारच आहोत परत. आता काही कारण असतं, आता लास्ट टाइम सारखं आपण इथूनच आता घरी निघतो डायरेक्ट. काशीला जायचं होतं आपल्याला पण आता इथूनच घरी निघतोय. तर आता डायरेक्ट रूमवरच जाऊन भेटूया, कारण की आता मी पटकन काय ते जायचं बघतो. कारण की आता वाजले 9:30 आणि आम्ही रात्रीच निघणार होतो आता डायरेक्ट घरी जायला. घरी जायची खुशी बघा, खुशी. त्या सायकलवाल्याला आपल्याला तिथं सोडला आणि मला फोन आला का निघायचं आपल्याला. की त्याला बोलू बाईक काढ, बरं बाईक किती घेशील, एवढं बोलला. चल बरं चल एकदाशी तू चल ना, मला डायरेक्ट रूमच्या इथं सोड बरं आमच्या. तिथून एकदाशी घरी जातो. पण घरी जायचं एक आहे पण ड्रायव्हिंग पण करायचं. तरी दोघंच जण आलटून पालटून ड्रायव्हिंग करू आम्ही. तर जाऊ एकदाशी घरी. प्रयागराजवरून आता मी निघालोय, जवळपास 11 वाजता निघालो आपण आणि थोडंसं पुढे येऊन थांबलोय. बरं काहीतरी खाऊन निघावा, कारण की आम्ही दोघंच होत. तालटू पाटू गाडी चालवायची आम्हाला आणि सर्व सामान वगैरे मागं ठेवलंय. आणि प्रयागराज बद्दल, महाकुंभ बद्दल बोलायचं झालं तर आता परत आपण येणार आहोत तेव्हा मंदिर वगैरे कव्हर करू. आता कसं झालं, आपण थोडासा महाकुंभ दुसऱ्या साईडून बघितला आणि नागा साधू वगैरे बघायला भेटले. आणि ती मेन चांगली गोष्ट झाली, कारण की आता ते 12 तारखेला म्हणजे आज 11 तारीख आणि उद्या 12 तारीख, तर उद्याच स्नान झाले होते निघून जाते. नंतर आपल्याला ते बघायला भेटलं नसतं. तर भेटले ते बघायचं होतं कसं नक्की काय असतं. तर बघितलं मी. जाऊ दे आता. तर ब्लॉगला आपलं मस्त चांगला रिस्पॉन्स येतोय. हा जवळपास आता 5वा ब्लॉग असेल आपला आणि 4 मागच्या ब्लॉगला मस्त 4-5 ब्लॉगला मस्त रिस्पॉन्स आलाय आपल्या, कारण की तुमचे कमेंट्स वगैरे वाचून खूप चांगलं वाटलं मला. आणि हा पण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.